लाडकी बहीण योजना तर सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी. तर आता लाडकी बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये 1500 आणि 1500 एकत्र 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली. तर यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे 2026. तर आता यामध्ये 3,000 रुपये थेट महिलांच्या खात्यामध्ये, जे की आजपासूनच खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये कोण पात्र आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर आता 1,500 रुपये तर असे मिळून डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता किती मिळत आहे तुम्हाला, यामध्ये एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर आता ज्या कोणा लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरायचा असेल तर अशाने सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. राज्यभरातील मुलींना व सर्वांना जे की 18 वर्ष ज्यांचं कंप्लीट आहे, तर अशा महिलांना जे की 1,500 रुपये प्रतिमाह सर्व महिलांना इथं मिळत आहे. त्यांच्या आधार बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होत आहेत. तर आता डिसेंबर आणि जानेवारीचा जे काही अपडेट इथं आलेले आहेत. नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑलरेडी पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा झालेले आहे. तर आता SMS द्वारे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येत आहे की तुमच्या खात्यामध्ये जे की क्रेडिट झालेले आहे, जे की 3,000 रुपये. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर आता या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही जणांना इथं 1,500 रुपये येत आहे. काही जणांच्या खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये जमा होत आहे. तर लगेच खाते तपासा की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले. त्यानंतर येते आपलं सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड. तर आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नसेल तर अशाने काय करायचं आहे, नवीन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र, कधीपासून अर्ज सुरू होतील, संपूर्ण माहिती पाहणार आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये नाशिकमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथे येत आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होत आहे एकूण 3,000 रुपये. तर आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या इथं जमा करण्यात आलेला आहे. तर आता जे की मकर संक्रांतीच्या आतच सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील. मकर संक्रांतीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहे. तर आता यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना पैसे अधिक जर झालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा. ज्या लाडक्या बहिणींना पैसे ते मिळालेले नसेल तर अशाने काय. तर यामध्ये जे काही इथे भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये गोंदिया, काय ते यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर अशा सुद्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता यामध्ये कोण पात्र आहेत, काय आहे यामध्ये कोण पात्र आहेत. तर आता सर्वच लाडक्या बहिणी यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिला यामध्ये पात्र आहेत. वयोगट जे आहे 21 ते 65 मधील जर कोणी असेल महिला, तर तुम्हाला दर महिन्याला जे की 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल. वार्षिक उत्पन्न तुम्हाला कमी लागणार आहे. आधार लिंक खातं तुम्हाला लागणार आहे. DBT ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तर यामध्ये कोण महिला अपात्र आहेत, जे काही कोणी तुमच्या घरातील सरकारी कर्मचारी असेल किंवा शासकीय किंवा उच्च पदावर तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर अशांनी 2026 किती आहे 2026साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तर आता डॉक्युमेंट्स जे आहे तुम्हाला इथं लागणार आहे. एक फोटो देखील तुम्हाला इथं लागणार आहे. आता हा जो अर्ज आहे त्यानंतर एक फोटो, मोबाईल नंबर, रहिवासी प्रमाणपत्र, ज्यांच्याकडे आधार कार्डचा काही प्रॉब्लेम येत असेल तर अशाने आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. तर अर्ज तुम्हाला आता करता येणार आहे, जे की 2026 यामध्ये महाई सेवा केंद्र. तर आता जे की अंगणवाडी कोणाकडे, अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा अर्ज काय करू शकता, अर्ज सादर करू शकता. तर आता तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स द्यायचे आहे, OTP. त्यानंतर ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे अधिक जर जमा झालेले नसेल
तर आता लाडकी बहीण योजना, तर आता लाडकी बहीण योजना जे काही पैसे इथं कोणाला पैसे मिळत आहे, तर आता यामध्ये लाडकी बहीण योजना कोणाला पैसे इथे मिळत आहे, ज्यांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे, अप्रूव्हल आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. त्यानंतर दुसरं जे आहे यामध्ये पहिला जो आहे तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, दुसरं म्हणजे तुमचा आधार लिंक आहे. तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे की मकर संक्रांतीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. त्यानंतर महत्त्वाचा अधिक एक पॉईंट आहे, त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहेत, त्यांचं आधार ई-के-वाय-सी कंप्लीट आहे. ओ-टी-पीसुद्धा व्हेरिफिकेशन म्हणजे ई-के-वाय-सीचं तर झालेलं आहे. त्यानंतर तिन्ही तुमचं बरोबर आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथे येत आहे. ज्यांची पात्रता तपासणी पूर्ण झालेली आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी, त्यानंतर लाडकी बहीण योजना, वार्षिक उत्पन्न, कागदपत्र योग्य, तर हे जर तुमचे सर्व बरोबर असतील तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता काही जिल्ह्यांमध्ये आता सरसकट म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. आता ज्यांना कुणाला पैसे मिळत नसेल तर अशाने खातं चेक करून घ्या की तुमचं जे काही खातं आहे ती ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे. त्यानंतर ज्यांच्या नावावर डुप्लिकेट खाते आहे, म्हणजे एकाच नावाने 2 अर्ज केलेले असतील तर अशांचे पैसे इथं बंद होणार आहे. त्यानंतर के-वाय-सी जे की आता बरेच जणांची ई-के-वाय-सी करायची राहिली होती लाडकी बहिणींची, तर अशांचे पैसे इथं बंद देखील होऊ शकते. तर लगेच चेक करा की तुम्ही तुमची ई-के-वाय-सी केली की नाही. बँकेची ई-के-वाय-सी, आधारची ई-के-वाय-सी, त्यानंतर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी. तर आता जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये डी-बी-टी ॲक्टिव्ह, ई-के-वाय-सी झालेली महिला, ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं 1500 प्लस 1500 एकूण 3,000 रुपये जे काही जमा होण्यास सुरुवात. तर आता जे काही तुम्हाला पैसे आले हे कसे ओळखायचे आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला SMS द्वारे सुद्धा चेक करता येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झाले की नाही. त्यानंतर इथं तुम्हाला जे की SMS द्वारे सुद्धा येईल गव्हर्नमेंट डी-बी-टी म्हणून, किंवा PFMS या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की पैसे तुमच्या खात्यात आले का. आता यामध्ये जे काय पुढील हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे व कोणाला मिळणार आहे. आता जो काही फेब्रुवारी असेल, मार्च असेल, ज्यांचा आधार लिंक आहे, अर्ज इथं मंजूर आहे, खाते ॲक्टिव्ह आहे, पहिला टप्पा म्हणजे जानेवारीचा त्यांना मिळालेला आहे, व्हेरिफिकेशन डन आहे, ई-के-वाय-सी त्यांची झालेली आहेत, तर अशा महिलांना पुढील टप्पा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येणार आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी लाईक, कमेंट, शेअर करा.